नमस्कार मंडळी, गेले बरेच दिवस ना आमच्याकडे सतत वारा पाऊस पडतोय आणि आज सुद्धा खूपच वारा आहे. फील्स लाईक अगदी 1 डिग्री टेम्परेचर आहे आता. आपल्याकडे भारतामध्ये पाऊस पडला ना की आपल्याला फार बरं वाटतं, असं की गरमी नाहीये. पण इकडे जर पाऊस पडला आणि इतका वारा असेल ना तर इतकी वाट लागते, कारण खूपच थंडी लागते. म्हणजे या वाऱ्या पावसात तर हातपाय अगदी थंड पडून जातात. आणि मी आता शरण्याला घेऊन शाळेमध्ये चालले. तुम्ही बघू शकता इतक्या वाऱ्या पावसात सुद्धा इतकी लोक सायकल चालवण्याला किती महत्त्व देतात. सगळे कॉलेजची पोरं तर सगळी सायकलवरच कॉलेजला जातात इथे. Hello, hi. Do you want a card for the safety from the school? Oh yeah, sure. Thank you. नेदरलँड्समध्ये ना जे डच स्कूल आहेत ते घरापासून अगदी जास्तीत जास्त 2 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे सगळ्या मुलांनी शाळेमध्ये अगदी पायी चालत जाणं किंवा सायकलवर जाणंच प्रिफर्ड आहे आणि अपेक्षित आहे त्यांच्याकडून. पण आता बरीच लोक काय करतात की ते कारने वगैरे मुलांना सोडायला जातात. तर आज मी पाहिलं इथे की आमच्या इथली जी डच शाळा आहे ना तिच्या बाहेर आहे ना बॅरिगेट्स लावलेले होते आणि बरेचशी अशी मुलं व्हॉलेंटिअर करायला उभी होती की तुम्ही कार घेऊन शाळेच्या आसपासच्या परिसरामध्ये अजिबात एंटर नाही करू शकत. बाहेरूनच तुम्ही मुलांना सोडून जायचं आणि जास्तीत जास्त मुलांनी वॉकिंग आणि सायकल घेऊनच स्कूलला यायचं. आणि ही गोष्ट ना इथल्या म्युन्सिपाल्टीने आत्ता चालू केली आहे की ते मुलांना अशा प्रकारे शाळेमध्ये येण्यासाठी एनकरेज करतात की जास्तीत जास्त तुम्ही पायी चालत या किंवा सायकलवर या. शाळेच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट मुलांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित राहावं यासाठी यांचा प्रयत्न. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा.